आता पाचवी दुसरा घटक जाहिरातींवर बातम्यांवर आधारित प्रश्न. ह्याच्यातला आपण बातमी क्रमांक 2 आता आपण बघणार आहोत. तर मी बातमी वाचतीये, तुम्ही कृपया सगळ्यांनी ओळीवर बोट ठेवा आणि तुम्ही पण लक्ष देऊन ती बातमी वाचायची माझ्यासोबत, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की वाचन कसं करणं अपेक्षित आहे. कार्तिक. कैद्यांच्या मानसिकतेत बदल. ठाणे. दिनांक 19 जानेवारी. ठाणे मध्यवर्ती कारागृहात सर्वोदय कार्यकर्त्यांनी दिनांक 12 ते 18 जानेवारी या कालावधीत गांधीजींच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. व्याख्यानातील विषयांवर कैद्यांची लेखी परीक्षा घेतली गेली. कैद्यांच्या उत्तरपत्रिकांतून कैद्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र फरक पडलेला दिसून आला. कारागृहातून बाहेर पडल्यावर सर्वतोपरी चांगले वर्तन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. समजली का बातमी रे? कशाच्या संदर्भातली वाटते? म्हणजे जे जेल असतं का नाही, तुरुंग, त्या तुरुंगामध्ये जे आपण पकडून ठेवलेले असतात कैदी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जे सापडलेले असतात, गुन्हेगार, चोर, आहे की नाही, तर त्यांना जे आतमध्ये डांबलं जातं त्यांना कैदी म्हणतो आपण. आणि त्या कैद्यांच्या संदर्भातील ही बातमी दिलेली आहे वार्ताहरानं. मग आता या बातमीवरचा पहिला प्रश्न बघा. वरील बातमीत कोणत्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती? कैद्यांच्या जीवनावर, कारागृहावर, सर्वोदय कार्यकर्त्यांवर, गांधीजींच्या जीवनावर. इथं स्पष्ट उल्लेख आहे, गांधीजींच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता दुसरा प्रश्न बघा बाळांनो. बघा दुसरा प्रश्न मी वाचतीये, लक्ष द्या. कैद्यांची लेखी परीक्षा घेतल्याने टिंबटिंब त्यांचे वर्तन बिघडले. त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. त्यांनी आपले वर्तन सुधारण्याचा निर्धार केला. चौथा पर्याय, गुन्हेगारीमध्ये वाढ झाली. असंच वाक्य आहे ना उत्तरामध्ये सुद्धा, त्या जाहिरातीमध्ये. त्याच्यामुळं ह्याच्यात जास्त विचार करण्याची गरज नाही. आपलं वाचन जर चांगलं असेल तेजस्विनी, आपलं जर वाचन चांगलं असेल, आपल्या लक्षात राहत असेल, तर आपल्याला लगेच पटापट उत्तरं सापडणार आहेत. मग बघा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. या जाहिरातीवरचा तिसरा प्रश्न बघा बाळांनो. व्याख्यानमाला कोठे आयोजित करण्यात आली होती? ठाण्यामध्ये, कारागृहात, ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहात, सर्वोदय मंडळाच्या कार्यालयात. इथं स्पष्ट उल्लेख दिलेला आहे, ठाणे मध्यवर्ती कारागृहात. पहिलंच वाक्य वाचा जाहिरातीचं, त्या जाहिरातीच्या सुरुवातीचं पहिलंच वाक्य वाचा सगळ्यांनी. आहे की नाही? म्हणजेच याच्यामध्ये जास्त विचार न करता आपल्याला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे असं कळालेलं आहे. म्हणजेच बघा, एखादी जाहिरात असेल, एखादी बातमी असेल, तर त्या बातमीवरचे 3 प्रश्न सोडवणं हे अत्यंत सोपं आहे, जर तुम्ही बारकाईनं वाचन केलं तर. आपण पुढचं एक घेऊया, तिसरी बातमी घेऊया आपण. मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर. बघा, मुंबई दिनांक 12 नोव्हेंबर, वर्ल्ड डायबिटीज डे अर्थात जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर या दिवशी डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने धोंडूमामा साठे महाविद्यालयाच्या सभागृहात मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे. किती तारखेला होणार आहे? ती तारीख लक्षात ठेवायची, 14 नोव्हेंबर. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या रक्त तपासण्यांबरोबरच रक्तदाब तपासणी, नेत्र तपासणी, पावलांची तपासणी इत्यादी तपासण्या करण्याची सोयही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार
आहे. शिबिरात डॉक्टर सुचेता अय्यर, डॉक्टर रमेश गोडबोले, डॉक्टर जयदेव डोळे, डॉक्टर कल्पना जोग इत्यादी तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. डायबेटिक असोसिएशनतर्फे प्रसिद्ध होणारे मधुमित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशने ही सवलतीच्या दरात यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील. हे शिबिर गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. बघा, ही झाली जाहिरात, ही झाली बातमी. या बातमीवरचे प्रश्न: मधुमेह तपासणी शिबिर कोणत्या कारणाने होणार आहे? महाविद्यालयाचा वर्धापन दिन, जागतिक मधुमेह दिन, बालदिन, असोसिएशनचा वर्धापन दिन. इथं स्पष्ट दिले बघा पहिल्याच वाक्यात, जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने. मग कुठला पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2 बरोबर. दुसरा प्रश्न बघा, या शिबिरात पुढीलपैकी कोणती तपासणी करण्यात येणार नाही? रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी आणि कर्ण तपासणी. इथं स्पष्ट उल्लेख आहे आपल्या ह्याच्यामध्ये काय काय तपासणार आहेत ते, त्याच्यामध्ये फक्त कर्णाचा उल्लेख नाही. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता तिसरा प्रश्न: शिबिरात तपासणी करण्यास आलेल्या व्यक्तींना टिंबटिंब उपलब्ध असतील. सवलतीच्या दरात वर्षभर तपासणी, सवलतीच्या दरात औषधे, सवलतीच्या दरात प्रकाशने, सवलतीच्या दरात तपासणी उपकरणे. प्रकाशने म्हणजे मासिक पुस्तक नाही का, म्हणजे 100 रुपयाचं पुस्तक 50 रुपयाला, त्याला म्हणायचं सवलत. काय म्हणायचं? त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे डिस्काउंट. कुठला शब्द आहे? मग इथं स्पष्टच उल्लेख दिलाय बघा, अन्य प्रकाशने सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. म्हणजेच काय बाळांनो, या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. समजलं का? बातमीवरचे प्रश्न कसे सोडवायचे? जास्त विचार करावा लागतोय का याच्यामध्ये? मग काय करणं आहे जास्त महत्त्वाचं? बारीक वाचन, लक्ष ठेवून वाचन, समजून घेणं, प्रश्नात काय विचारलंय हे फक्त जर एकदा तुम्हाला समजलं तर तुम्ही बातमीमध्ये 6 पैकी 6 मार्क आरामशीर पाडू. किती जणांना पडतील 6 पैकी 6 मार्क? छान, व्हेरी गुड.